नमस्कार, राम राम मित्रांनो. मी रवींद्र आणि तुम्ही पाहता ॲग्रो टीम आपलं मराठी चॅनल. या चॅनलच्या माध्यमातून रेशीम शेतीविषयी आपण वेळोवेळी अपडेट घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आजचा विषय आपला रेशीम बागावरील केसाळ अळी नियंत्रण याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. केसाळ अळी हजारोच्या संख्येने हिची संख्या असते आणि जशी जशी हिची साईज वाढत चालन तसं तसं ही लांब लांब जाण्याचा झाडावरती प्रयत्न करते. या झाडावरून त्या झाडावरून त्या झाडावरून त्या तिसऱ्या झाडावर असा प्रयत्न ही अळी करत असते. हे बघू शकता तुम्ही. जोपर्यंत हिची साईज छोटी आहे तोपर्यंत ही ग्रुपने राहते आणि साईज मोठ्या झाल्यानंतर जिकडे खाद्य भेटेल तिकडे ही अळी जाण्यास प्रयत्न करते. हिला काही भागामध्ये आपण घुलं किंवा केसाळ अळी असे वेगळे वेगळे शब्दाने आपण उच्चारतो. तर हिच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, हिच्यासाठी काही आपल्याला विशेष करून फवारणीची आवश्यकता नाही आहे. तर याला काय करायचं आहे, आपल्याला एक बकेट घ्यायची आहे आणि ज्या ज्या याच्यावरती ह्या अळ्या आहे त्याला बकेटीत जमा करायचं आहे आणि आपल्या शेताच्या बाजूला किंवा खड्डा खोदून नायनाट करायचा आहे किंवा ब्लिचिंगमध्ये टाकून याला संपुष्टात आणायचं आहे आपल्याला अळीला. हे बघू शकता. आणि झाडाचा रस शोषल्यानंतर हे पूर्ण पाने अशा प्रकारे वाळून जातात. तर ही एक छोटीशी माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. इथंच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.